स्वर्गीय गंगाधररावजी पांपटवार जयंती महोत्सव समिती, टीचर्स क्लब रुग्णालय आणि स्वर्गीय गंगाधररावजी पांपटवार वैद्यकीय सहकारी संस्थेच्या 7व्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रांतील मान्यवरांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे। हा पुरस्कार वितरण सोहळा 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता नांदेड येथील कुसुम सभागृहात पार पडणार आहे, अशी माहिती गजानन पांपटवार यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे। गेल्या 7 वर्षापासून स्वर्गीय गंगाधररावजी पांपटवार यांच्या जयंती महोत्सवानिमित्त जिल्ह्यातील भूमिपुत्रांचा सन्मान यथोचित करण्यासाठी आम्ही जीवन गौरव पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करतो। हे जीवन गौरव पुरस्कार वितरण समारंभाचे 7वे वर्ष आहे। या संस्थेमार्फत टीचर्स क्लब रुग्णालय कवठा येथे हॉस्पिटल सुरू आहे। तिथे नाममात्र 20 रुपये दरामध्ये डेंटल, आय आणि स्किन या 3 आजारासाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत आणि ऑपरेशन सुद्धा डोळ्याचे असतील, डेंटलचे ऑपरेशन सुद्धा तिथं कमी नाममात्र दरामध्ये होतात आणि ही सेवा अविरतपणे चालू आहे। किती क्षेत्रामध्ये पुरस्कार इथं कला आहे, साहित्य आहे, शिक्षण आहे, आरोग्य आहे, सामाजिक आहे, औद्योगिक आहे, प्रसार माध्यम आहे, कृषी आहे, अशा 8-9 राज्य पुरस्कारांची घोषणा केली, तुम्ही जाहीर केले पुरस्कार, तर ते कोणते पुरस्कार आहेत? राज्य पुरस्कार नाही आहे, जीवन गौरव पुरस्कार आहे। कोणते पुरस्कार प्राप्त कोण कोण आहेत? नाव सांगू जीवन गौरव पुरस्कार प्राप्त साहित्यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक शैल नाईक साहेब, आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर ऋतुराज जाधव साहेब, प्रसार माध्यमातील मान्य संदीपजी काळे साहेब, प्रशासकीय क्षेत्रातील डॉक्टर सुधीरजी देशमुख साहेब, शैक्षणिक क्षेत्रातील मान्य श्यामल पत्की मॅडम, सामाजिक क्षेत्रातील बाबूरावजी केंद्रे, उद्योग क्षेत्रातील भारत रामीनवार, कृषी क्षेत्रातील यशवंतराव होळगे, कला क्षेत्रातील शाहीर रमेश गिरी यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आले आहे। तर विशेष पुरस्कार म्हणून चंद्रकांतजी पोद्दार साहेब व शेख सिकंदर अली शेख यांना दिलेत आहे। सदर पुरस्कार हे कुसुम सभागृह नांदेड येथे दिनांक 15 रोजी 4 वाजता वितरित करण्यात येणार आहे। या कार्यक्रमास अध्यक्षस्थान म्हणून डॉक्टर खासदार गोपछडे साहेब, प्रमुख पाहुणे म्हणून खासदार रवींद्र चव्हाण साहेब आणि कुलगुरू मनोहर चास्कर साहेब हे उपस्थित राहणार। पुरस्कार वितरण सोहळ्याला कोणी यायचं की नाही? मीडियानी यायचं, सर्वांनी यायचं, जनरल आवाहन करावं। आपण या पुरस्कार सोहळ्यास सर्वांनी येऊन या कार्यक्रमास लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो। आणि या कार्यक्रमास वक्ते म्हणून सुधीर गव्हाणे साहेब, माजी कुलगुरू यशवंतराव चव्हाण विद्यापीठ हे उपस्थित राहणार आहेत।